श्री मंगलमूर्ती चषक 2025. आपण आता जरा स्पीडअप मध्ये मॅचेस चालू करायचे आहेत मित्रांनो, कारण की आज दिवस दुसरा आहे. आज तब्बल 16 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, परंतु त्या मॅचेस खेळवण्याआधी करूया GTC लाईव्ह यांचं मनापासून स्वागत. सुशील पाटील आणि टीम जे टायमिंग दिले त्या वेळेस सुशील दादांचा संपूर्ण कंपनी, संपूर्ण ब्रिगेडर्स वेळेवर इथे उपस्थित राहिले. त्यांचं करूयात आपण स्वागत. जाधववाडी संघ तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा मित्रांनो, आणि आज कंपल्सरी 12वा खेळाडू आहे, कारण की किट मध्ये संपूर्ण विदाउट किट कोणताही 12वा खेळाडू चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि GTC लाईव्ह वरती जे आज सकाळपासूनच दर्शक जोडलेत त्यामध्ये आमचे कॅप्टन्स असतील, काही खेळाडू असतील, त्यांना देखील विनंती असेल की आज संपूर्ण किट मध्ये असणं गरजेचं आहे आणि स्ट्रिक्टली तुम्हाला हे पाळणं गरजेचं आहे, कारण की गेल्या संडेला मीटिंग झाली असोसिएशनची आणि काही गोष्टी आहेत त्या बदलणं गरजेचं आहे आणि त्यात बदलणं खेळाडूची जिम्मेदारी आहे. त्यामुळे स्ट्रिक्टली आज 12वा खेळाडू शूजमध्ये असेल, पूर्ण किटमध्ये असेल, कारण की किटमध्ये येतात तिथील कोणाचं तरी टी-शर्ट घालून येतात आणि शूज नसतो. संपूर्ण किटमध्ये असणं गरजेचं आहे, हीच तुमच्याजवळ विनंती. करूयात आपण पहिला मॅचला सुरुवात. जिद्दी मराठा शेडगेवाडी. जिद्द, चिकाटी, सातत्य या गोष्टींचा समागम म्हणजे जिद्दी मराठा शेडगेवाडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीमसाठी. जाधववाडी संघ असेल आणि त्याचबरोबर जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ असेल, दोन्ही मोठी संघ. जाधववाडी संघ पहिली मॅच खेळतोय या हंगामाची, या सीझनची. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने असणारे चित्रगुप्त आमचे पवार सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामध्ये संपूर्ण लेखाजोखा जपला जातोय आणि नोंद ठेवली जाते, आणि या नोंदीमध्ये तुमचं नाव पहिल्या नंबरवर येणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी चांगला खेळ होणं देखील गरजेचं आहे. करूयात पहिल्या बॉलचं स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमन देव सर्व कार्येषु सुसर्वदा. गणपती बाप्पाचं नामस्मरण करूया आणि करूया या गोड पहाटेची, या सकाळची सुरुवात. सूर्याची किरण जशी या इडन गार्डन वरती पडतायत, म्हणजे पाटण तालुक्याचं इडन गार्डन, 40+ इर्ती मैदान कोटवली गावचं, या स्वप्न नगरी माया नगरी मध्ये होते. रविवारच्या दिवसाला सुरुवात. हॅपी वाली फिलिंग आणि सर्वांचं वेलकम, सुस्वागतम. संतोष यांच्याकडे दिलेला आहे चेंडू. नव्या चेंडूने करतील सुरुवात. आपण जर पाहिलं गेलं तर एक पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप, एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ ठेवलेला आहे, लॉंग ऑन हटवलेला आहे, एक स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन. अगदी नकाशा जसा बनवावा त्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाचा नकाशा बनवलाय गोलंदाज संतोष यांनी. काल दिवसभरामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला तेच मालदनचा बुलंद आवाज श्रीकांत साबळे सर, त्यांचं मनापासून आभार. काही थोड्या वेळानंतर ते देखील आपल्यासोबत जोडले जातील. आज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र DD सर दत्ता धोंडे यांचा तुम्ही गोड आवाज ऐकाल. चला सर, आपण मॅच ऑन करूया. आपण टायमिंग दिलं होतं बरोबर 8:30चं. 8च्या पुढे आपण निघालोय. आतापर्यंत 2 षटक होणं गरजेचं होतं, परंतु करूया सुरुवात. छोटासा रनअप, नवीन बॉलने सुरुवात. संतोष कट केलाय हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती ह्यूज विकेट, बिग फ्लो. नाखुश आहेत नक्कीच हा फटका कशा प्रकारे खेळला. अगदी हातामध्ये मारून पॉइंटच्या हातामध्ये विसावतोय आणि पहिला गडी बाद होतोय. जिद्दी मराठा शेडगेवाडीच्या डगआउट मध्ये शांतता, कारण की जिद्दी मराठा संघाचा मिस्टर प्रेसिडेंट विनोद बाद होत आहेत पहिल्या चेंडूवरती.
जाधववाडी संघ पाहायला गेलं तर या हंगामातील पहिली मॅच खेळतायत आणि पहिल्या मॅच मध्ये जर सुरुवात या पद्धतीची असेल तर या वर्षीचं वर्ष नक्कीच हा संघ गाजवेल. परंतु बॅटिंग स्ट्राईक वरती बाहुबली स्वतः उतरलाय शुभम, कारण की मोठा फलंदाज बाद झाला त्यावेळेस नक्कीच शुभमकडेच संघ गेला होता. आज बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहिला, परंतु आता खेळावं लागेल. संघासाठी आज धावांची गरज आहे. शुभम संतोष यांचा पुढचाच बॉल, ओहो पहिलाच बॉल खेळतोय आणि इंटेंट साफ आहे त्याचा. अटॅक केला जाईल, गणगणाती प्रहार केला जाईल, परंतु संतोष यांची कम्माल गोलंदाजी. या चेंडूवरती थोडीशी मुवमेंट होती, पडल्यानंतर बाहेर जातोय चेंडू. ओ चांगला पटका, ड्राईव्ह केला इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर, वन बाउन्स. चेंडू जातोय जातोय सीमारेषा बाहेर. टेक्स्टबुक स्ट्रोक बाहुबलीच्या बॅटमधून. ओ यावेळेस इन स्विंगर पडल्यानंतर आतमध्ये येतोय, याला बोलतो चतुर चालक गोलंदाजी. 3 चेंडू बाहेर काढले, त्यानंतरचा चेंडू आतमध्ये घेतला. ओ पुश केलाय, चिकी सिंगल, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. बाहुबली नॉन स्ट्रायकिंग एंडला डेंजर झोन मध्ये, परंतु त्याचे आज डेंजर नाहीये, त्याचे पाय आज चतुर चालक आहेत. आज त्याला माहिती आहे संघासाठी खेळायचं आहे. एक इनफॉर्म फलंदाज आहे, परंतु थोडंसं यावेळेस सुरुवात कमी झाली, परंतु आज चांगल्या लय मध्ये दिसतोय. ओ चांगला फ्लिक केलाय बॅटने, डीपला आहे क्षेत्ररक्षक गणेश. गणपती बाप्पाचं नाव आज मुखात सकाळीच आलं होतं, परंतु एकदा गणेशच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचे होते सांगता. धावफलक पाहिलं गेलं तर जिद्दी मराठा संघाचं 6 आणि स्वामी यांच्या माध्यमातून 1 गडी बाद. आपण पाहतोय अनुभवतोय GTC लाईव्ह वरती श्री मंगलमूर्ती चषक 2025 मराठवाडीकरांचं आयोजन, आणि तिथे कोणतीही कमी ठेवलेली नाहीये. GTC लाईव्हच्या स्क्रीनवरती तुम्ही मुख्य एस्टेनच्या पाठीमागे जो संपूर्ण बॅनर आणि जो फ्लेक्स पाहताय ते सगळे कार्यकर्ते आहेत. या संपूर्ण टीव्हीचे संचालक, सूत्रसंचालक, त्याचबरोबर डायरेक्टर, प्रोड्युसर, निर्माते सगळे ते आहेत. आदरणीय डाकवे साहेब असतील, नितीन दादा, आमच्या सर्वांच्या मनावरती राज करणारे आमचे लाडके भैया, आणि आमचे वैभव दादा उर्फ बाबूभाई, यांचं मनापासून आभार. संपूर्ण स्पॉन्सर्स ज्यांचा या स्पर्धेसाठी मोलाची साथ लाभले त्यांचं मनापासून आभार. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी कॅप्टननी बोलवलंय शुभम. ओ शुभमच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे दर्शवतायत हा व्हाईट बॉल आहे. बाहुबली आणि प्रथमेश ही महत्वाची जोडी आहे. प्रथमेश एक यंगस्टर खेळाडू आहे, संघाने त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि सातत्याने त्याने कार्य देखील चांगले केले, परंतु आज प्रथमेशला प्रथम दर्शन द्यावं लागेल संघासाठी धावांचं. ओ पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चांगला लेग ब्रेक. शुभमचं जसं शुभ आगमन झालंय, चांगली गोलंदाजी राहिली त्याची. पहिलाच लेग ब्रेक खूप शार्प टर्न पाहिला, परंतु यावेळेस चांगला टप्पा. ओ पुन्हा एकदा हा चांगला बॉल आहे, अगदी वाईडिश लाईनला निघून जातोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न.
ओ पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेला आहे चेंडू. चेंडू जातोय डीप मिड विकेटला, गॅपला भेदून. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते 8 या आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये 40 धावा. या 40 धावा खूप महत्वपूर्ण आहेत, कारण की कालच्या आपण सत्रामध्ये जे संघ पाहिले, ज्यांनी ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये 40 ते 45 धावा बनवलेत, एक चांगली टोटल आहे समोरच्या टीमला स्टॉप करण्यासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय शुभमने. ओ यावेळेस सोडून दिलाय. अतिरिक्त बाउन्स. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा. यावेळेस सोडून दिला होता सरळ चेंडू. अगदी कोणतीही चेंडूमध्ये मुवमेंट नव्हती. जसा पाहिला शुभम डान्सिंग डाऊन द विकेट येण्याच्या मनोमंथनामध्ये आहे, लगेचच लाईन लेंथ चेंज केली. ओ चांगला बॉल यावेळेस. जिद्दी मराठा शेटगेवाडीच्या गोलंदाजांना फलंदाजांना प्रश्नार्थक नजरेने पाहावं लागेल, कारण की तिन्ही चेंडू क्लास आहेत जे डॉट आलेत ते. प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे खास करून. ओ पुन्हा एकदा पहा, इन स्विंगर पडल्यानंतर अतिशय शार्प टर्न. या खेळीला आणि या बॅटलला मजा आले, खास करून शुभम. जसं मैदानात त्याचं शुभागमन झालंय, बाहुबलीला उभा केलाय, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय क्लासिकल. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, 4 धावा. तेरा 13. थँक्यू. चला तर जाऊयात तिसऱ्या षटकाकडे. तिसऱ्या षटकासाठी ओमकार आलेत. ओ चांगला पहा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स, छोटासा रनअप आहे. इम्प्रेस केले तिन्ही गोलंदाजांनी जादवाडी संघाच्या. संतोष असतील, शुभम आणि आता ओमकार. छोटासा रनअप आहे, परंतु चांगली गोलंदाजी आणि शुभमचे मोठे बंधू आहेत ओमकार. ओ पुन्हा एकदा चांगला फटका. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो डीपला. चांगलं क्षेत्ररक्षण. हो हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जातो. चेंडू जातो डीपला. पहिली धाव वेगाने, दुसरीसाठी प्रयत्न अतिशय चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने. बाहुबली आज धावणार, हा आज खेळणार बाहुबली. त्याला माहिती आहे किती महत्वाची जिम्मेदारी माझ्यावरती आहे. थोडीशी इंजरी आहे, त्याच्या अंगठ्याला लागले, बोटाला लागले त्याच्या, परंतु आज नाही. आज मला खेळायचं आहे, आज मला लढायचं आहे, आज मला जिंकायचं देखील आहे संघासाठी. हो चांगला बॉल यावेळेस. पुन्हा एकदा शार्प टर्न. ही लेन चांगले. आज हा टप्पा शोधून घेतलाय. मला वाटतंय आज जादवाडी संघ घरातून येताना दुर्बीण घेऊन आलाय काय त्यांनी दुर्बिणीने मला वाटतंय तो पॉइंट सर्च केलाय. तिन्ही गोलंदाजांनी तो टप्पा सोडलेला नाहीये. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी. ओ पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. चेंज ऑफ द पेस. यावेळेस रनआउटची संधी आहे. पंचाने थर्ड मॅन दर्शवलाय. तिसऱ्या पंचांचा इशारा. धावफलक जर पाहिलं गेलं तर 16 आकड्यावरती आहे. अजून निर्णय यायचा आहे. जादवाडी गाव म्हटलं तर अगदी डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं, डोंगराच्या पायथ्याला वसलेलं छोटंसं गाव. वांग नदीचा किनारा. गावामध्ये जर पाहिलं गेलं तर चौफेर, वनराई आणि त्या वनराईच्या मध्ये वसलेले हे गाव. गावामध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे. भात शेती
इथलं प्रमुख उत्पादन आहे. मराठवाडीच्या धरणाच्या नंतर पुढे येणाऱ्या नदीच्या वळणावरती हे गाव वसलंय. आणि वरती आपण जसं जातो वरती गावं जी आहेत मत्रेवाडी, सलतेवाडी, निवी असेल, गोठील, या सगळ्या गावांना जाणार तो डोंगराचा रस्ता आहे. तिथे त्या वळणावरती वसलेलं गाव सुंदर गाव आहे. नक्कीच तुम्ही वाट सुरू असाल त्या दिशेने प्रवास कराल तर या गावाला अवश्य भेट द्या, हीच तुमच्यापर्यंत विनंती असेल. एक सुंदर गाव आणि नो डाऊट आहे बाहुबली सेफ चांगल्या रनअप राहिला, चांगला पोहोचला. सतरा बाहुबली त्या स्टंपा स्टेट करायचे आहेत. 18 धावा धावफलकावर. ओ प्रयत्न चालू आहे परंतु स्विंग अँड मिस. डॉट बॉल टू रन या पद्धतीनेच धावा जमवलेत. तिसरं षटक देखील सुरेख राहिलं. शुभम, ओमकार, संतोष तिघांनी चांगली गोलंदाजी केलेत. बाहुबलीच्या बॅटमधून, शुभमच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. त्यानंतर प्रथमेशने थोडासा आज बॅट फील करतोय. रनामधून धावा येत नाहीयेत परंतु प्रयत्न चालू आहेत. शेवटचे 6 चेंडू असतील आणि स्ट्राईक राहील बाहुबलीकडे. आणि शेडगेवाडी संघ हाच विचार करत असेल की हे 6 चेंडू आम्ही शुभमच्या बॅटमधूनच पाहू कारण की महत्वपूर्ण नसतील या षटकामधील. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती. स्लॉटचं षटक, भैरवीचं षटक हाताळण्यासाठी आलाय. जाधववाडी संघाने त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय. पहिलं सीझन मधील पहिली मॅच खेळतोय आणि सचिनला संधी दिली ओ सोडून दिलाय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. धावफलक पोहोचेल 19 या आकड्यावरती. आज दिवसभरामध्ये तुम्ही एक गोड आवाज ऐकणार आहे. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र. गेली कित्येक वर्ष क्रिकेट रसिकांच्या मनावरती ज्या आवाजाने राज केलं तो आवाज ऐकणार आहात. डी सरांचा, त्यांचं देखील आगमन झालं. वेलकम सर. वीस धावा या एक्स्ट्राच्या धावेच्या मदतीने पुढे सरसावतोय स्कोर. ओ फटका चांगला आहे. बाहुबली, मैं खड़ा सरकार से बड़ा, नाम तो सुना होगा, बाहुबली शुभम. आणि त्याच्या बॅट मधून शुभ आगमन झालंय षटकाराचं. जो स्कोर बोर्ड थांबला होता तो जाऊन थेट पोहोचला आहे 26 या आकड्यावरती. हा बॉल चांगला आहे, चांगल्या टप्प्यावरती स्वतः बाहेर जातोय. एज लागते. कॉट बँड द विकेट. पुनरागमन सचिनचं. विकेट बाहुबली बाद. श्री मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये के स्टार चाळकीवाडी संघाचं आगमन झालंय. सरश माफ करा, कळंत्रेवाडी माफ करा. सरच स्वागत तुमचं देखील. आपटका लॉफ्टेड आहे, उंच आहे. विकेटची संधी, आणखीन एक विकेट. षटकारानंतर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाचा. आणि जर पाहिलं गेलं तर कॅच चांगली पकडली कव्हरला. प्रणय आज जाधववाडी संघ या सीझन मधील पहिली मॅच खेळतोय पण असं दाखवून दिलेलं नाहीये की आम्ही कमी मॅचेस खेळलेत. कारण की चांगलं कोऑर्डिनेशन, चांगली कॅप्टन्सी, क्षेत्ररक्षण चांगलं, उत्कृष्ट गोलंदाजी. मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज हायपर झाला नाहीये, कोणती चुकीची गोष्ट किंवा चुकीचा चेंडू हाताळलेला नाहीये. आणि ही शिस्त जाधववाडी संघाने जपलेली आहे, तीच आपण मैदानात पाहतोय. सचिन पुन्हा एकदा हॅट्रिक बॉल.
श्रीमंगलमूर्ती चषक 2025 मधला हॅट्रिकचा बॉल. ओ हो हो हो, कॅच अगदी हाताच्या जवळून गेलाय. स्वतः यष्टी रक्षकाचा चेहरा बोलून जातोय, कॅच होणं गरजेचं होतं. हॅट्रिक लागली असती सचिनच्या नावावरती. पहिला सीझन, पहिली मॅच खेळतोय. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपात. हा फटका चांगला आहे मिड विकेटला आणि कॅच. गणेश यांचा सुंदर झेल. ओव्हर हॅट्रिक सचिनच्या नावावरती. आणखीन एक गडी बाद होतोय जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाचा. धावफलक 27 वरती. 40 धावांची दरकरार होती. सतीश आलेले आहेत, अजून देखील चेंडू शेष आहे, परंतु 40 धावा ह्या चांगला स्कोर राहिला असता. अजून 13 धावा पाठीमागे आहेत. सचिन जर इथे येऊन एखादा मोठा फटका मारतो, एक निर्णायक स्कोर राहील. अन्यथा बॉल टू बॉल रन. जाधववाडी संघाला जास्त वेळ लागणार नाहीये मॅच फिनिश कराय. आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर असोसिएशनशी जेवढं आपण सोबत जोडलोय ती खूप आम्हासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि अभिमान वाटतो असोसिएशनचा, असे संतोष जाधव आमच्याशी जोडताना बोलले होते. कारण की ही गोष्ट सोपी नाही असोसिएशन उभं करणं. आपण का चांगला आहे. पुन्हा एकदा संतोष जाधव गणेश दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव. कॅच कोणाची होती याची चर्चा नंतर तुम्ही कराल, परंतु चौकार याच्यावरती मोर्चा मारलाय सतीश यांनी. पहिला चेंडू खेळा, शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंग्स मधला, आणि चौकार मारलाय. धावफलक थेट जाऊन पोहोचलंय 31 या आकड्यावरती. चांगली टोटल 32 धावांचा लक्ष्य असेल टीम जाधववाडी समोर. आणि आपण जाऊयात ज्या आवाजाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय. आमचा आवाज काल दिवसभरात तुम्ही ऐकलाय. ऐकूयात या इनिंग्ससाठी डीडी सरांचा आवाज. वेलकम डीडी सर. यस चला जाधववाडी आपण लगेचच मैदान सोडायचं आणि शेडगेवाडी संघ आपल्याला विनंती करतो की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. कारण पाहिलं तर संपूर्ण दिवसामध्ये आज 17 ते 18 मॅचेस आपल्याला टोटल कव्हर करायचे. त्यामुळे सर्वांनी थोडंसं आयोजनाला देखील सहकार्य करायचं. आपण जर पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित कैलासवासी संदीप परशुराम पवार SP यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय, अनुभवतोय 2 दिवसीय ही स्पर्धा. श्री मंगलमूर्ती चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवताय. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आपण श्रीकांत सरांचा आवाज ऐकला, त्याचबरोबर भरत जाधव सरांचा आवाज ऐकलात, आणि आजच्या दिवसामध्ये मी दत्ता धोंडे डीडी आपल्या समवेत जोडला जाणार. त्याचबरोबर संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा म्हणजेच कॉमेंटेटरचा आरसा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणजेच नितीन पवार सर हे देखील आमच्या समवेत कालच्या दिवसामध्ये देखील जोडले गेलेत आणि आजच्या दिवसामध्ये देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. त्याचबरोबर GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. चला या पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टॉस का बॉस या मंचावर जिथे जोडले जातील भरत जाधव सर. येस चला कळंद्रेवाडी आणि ढेबेवाडी संघ आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. एका बाजूला पाहिलं आपण तर K-Star 11 कळंद्रेवाडी, तर दुसऱ्या बाजूला ढेबेवाडी संघ. चला ढेबेवाडी संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. तिथे टॉस का बॉस या मंचावर जोडले जातील आमचे साथी समालोचक भरत जाधव सर आमच्या समवेत जोडले जातील. चला जिद्दी मराठा 11 शेडगेवाडी संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्याला विनंती करतो फलंदाज पाठवा. जाधववाडी संघ आपण आपले फलंदाज लगेचच मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत, कारण क्षेत्ररक्षण सजलंय. आणि आज जर पाहिलं तर रविवारचा दिवस, रविवारच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर तंतोतंत वर्क केलं जाईल आणि आयोजनाला देखील सुरेख दैदिप्यमान असं आयोजन आहे. आपण देखील सर्व संघांना विनंती करू की काल जसं सहकार्य केलं तसंच आज देखील करायचं आहे. संपूर्ण सामने आपल्याला वेळेमध्ये संपवायचे आहेत, त्यामुळे आपण सहकार्य करायचं. चला जाधववाडी संघ शुभम, चला लगेचच आपला फलंदाज पाठवू, आपला जोडीदार घेऊन लगेच मैदानाच्या दिशेने जायचं आहे. ढेबेवाडीचे कर्णधार टॉससाठी यायचं आहे. ढेबेवाडीचे कर्णधार
पाहिलं तर मागच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते जाधववाडी या संघाची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आजच्या या चषकालाच म्हणजेच आपण पाहतोय अनुभवतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत कैलासवासी परशुराम पवार SP साहेब यांच्या स्मरणार्थ आयोजित श्री मंगलमूर्ती चषक 2025 या मंगलमूर्ती संघाचा विचार केला तर 1975 साली SP सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण संघाने या संघाची स्थापना केली. ते म्हणजेच मंगलमूर्ती मराठवाडी गावातून हा बिलॉंग करणारा संघ 1975 साली म्हणजे आज जवळजवळ 50च्या आसपास हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 50 वर्ष त्यांच्या या संघाचं आणि दैदिप्यमान नियोजन 2 दिवसीय स्पर्धा आपल्या लिजंड खेळाडूला आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. मंगलमूर्ती चषक पूर्वार्ध झाला. जाऊयात उत्तरार्धाकडे. एका बाजूला शुभम दुसऱ्या बाजूला गणेश. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय शुभम एका बाहुबलीने आपलं काम केलंय. दुसरा बाहुबली करेल का? आयकॉनिक खेळाडू आहेत शेडगेवाडीचा शुभम. त्याने आपली छाप दाखवली आहे. आता जाधववाडीचा शुभम काय करेल का? म्हणजे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाहिलं तर आयकॉन होता. PTPL या संघाचा आयकॉन होता शेडगेवाडी या संघाचा. आज मात्र 1 गाव 11चं फॉर्मॅट खेळताना जाधववाडी या संघासाठी खेळताना सुरेखाचा चेंडू टोलला. शुभमच्या मस्तकवर दस्तक देऊन काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा येतो आहे. इट्स आयन हँडसम चौकार. मिळतील धावा 4. सुरेखाची सुरुवात 32 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या चेंडूवर आला आहे. शुभमच्या बॅटमधून चौकार. प्रयत्न जरूर चांगला केला होता शुभमने, मात्र त्याच्या पुढे टप्पा पडला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे पार चौकार गेलाय. प्रयत्न जरूर सुरेख केलाय. बाहुबली शेडगेवाडी संघाचा बाहुबली शुभम कदम आपण त्याला पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला शुभम माने एक आयकॉनिक खेळाडू. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचा आयकॉनिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच शुभम माने. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे कारण आज संपूर्ण दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 17 ते 18 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. कारण या संघामध्ये पाहिलं ना, या चषकाचं एक वैशिष्ट्य पाहिलं तर तब्बल 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. त्यातील यस पंचांचा इशारा याच दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. या चषकामध्ये तब्बल 32 संघ खेळतात. त्यातील 16 संघ कालच्या दिवसामध्ये आपण खेळताना पाहिलेत आणि आज 16 संघ आणि सेमीफायनल फायनल असे 2 सामने अजून वाढणार आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं. सर्व संघांना देखील सांगण्यात येतं आहे की आपण यूट्यूब पाहून न येता आपण दिलेल्या वेळेमध्ये हजर राहा कारण वेळेमध्ये सामने सुरू झालेत. वा बाई वा. पुढे येऊन शपलोन काय सुरेख कसा फटका एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून हा येतोय. शुभम माने आयकॉनिक चौकार. सुरेख अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जणू काही शुभमला ही मॅच लवकर संपवायची की काय असं पाहायला मिळते. मात्र गोलंदाज अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करेल का गोलंदाज? पुन्हा एकदा सुरेख असा फटका. पंचांचा इशारा. षटकाराचा इशारा येतोय. वा भाई वा. लवकर मॅच फिनिश करायचा आणि आयोजकांचा वेळ वाचवण्याच्या फिरातमध्ये आपल्याला पहिली मॅच लवकर संपवायची आम्हाला असंच दादोवाडी दाखवून देतोय. पाहिलं तर या चषकासाठी नंबर लावावे लागतात. लॉट्स पडल्यानंतर आमचा संघ नोंदणी करायला लागते. 8 वाजता बहुतेक लॉट्स पडतात. 8 वाजता पॅम्पलेट पडलं की सर्व टीम 8-1 पर्यंत फुल होतात. म्हणजे एवढे तत्पर असतात की आम्हाला नंबर मिळाला पाहिजे. आणि आज जाधववाडीला नंबर लागला आहे या चषकामध्ये खेळण्यासाठी आणि सीझनची ही पहिली मॅच आम्ही खेळतोय. मात्र पहिली मॅच खेळतो असं कुठे दिसत नाही आहे कारण तोच कॉन्फिडन्स, तोच जोश, तोच जल्लोष शुभमच्या मात्र बॅटमधून पाहायला मिळतोय आपल्याला.
पाहिलं तर शेडगेवाडी देखील कमी नाही. आपण जर या संघाचा विचार केला तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचे कुटुंब प्रमुख सन्माननीय विनोददादा कदम यांना आपण पाहतोय. कॅचची संधी आहे, प्रथमेश येईल का कॅच खाली. सुरेख असा प्रयत्न जरूर केला, स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जात पहा टाळ्या वाजवत आहेत समोरच्या डगआउटमधून देखील टाळ्या वाजणं, अपोजिट संघाच्या खेळाडूसाठी टाळ्या वाजणं ही फार मोठी गोष्ट असते. आणि शुभमच्या आपण जर पाहिलं तर प्रथमेशच्या खांद्यावरती दिलेली थाप आहे. असंच खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांकडून. काय सुरेख असा प्रयत्न आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहू शकता. सुशील पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम 2 दिवस ही स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अप ट्रॅकर, टायमिंग तो प्रॉपर, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आणि हा येतोय शुभम मानेच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार, सुरेख अशी फलंदाजी. अजून देखील एक चेंडू शिल्लक आणि 27 धावा आतापर्यंत धावसंख्येवर शुभमच्या बॅटमधून आल्यात. आयकॉनिक परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 28 धावा टीमच्या 28 धावा आणि या ओव्हरमध्ये तब्बल पाहिलेत ना तर शुभमच्या बॅटमधून 24 धावा आल्यात. 4 वाईट आल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र 24 धावा शुभमच्या एकट्याच्या बॅटमधून आल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश मात्र त्याचे फलंदाजीचा आस्वाद घेताना पाहायला मिळतोय. पिवनचा षटक अनुभव आहे, मात्र अनुभव पुरेसा वापरता आलेला नाही. वा भाई वा, ट्रोकशर यॉर्कर असे चेंडू आधी हाताळले असते तर नक्कीच कुठेतरी फायदा झाला असता. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. येस, ढेबेवाडी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे, कारण मॅच संपुष्टात यायला वेळ संपत आलाय. कारण 4 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज म्हणजे येस, आयोजकांचा निर्णय जो असेल त्याला मात्र सामोरं जावं लागेल ढेबेवाडी संघ. आपण याची दक्षता घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज, कारण पाहिलं तर समोरील संघ कळंदरावाडी संघ आपला वाट पाहतोय, त्यामुळे आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. मॅच मात्र 18 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज, अजून देखील मॅच आहे. निर्धाव षटक हातावर लागेल, मात्र पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. प्रथमेश एक यंग टॅलेंट शेडगेवाडी संघाचं. जिद्दी मराठा नाव म्हटलं ना तर संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये गाजणारं नाव, आणि त्यांच्याच माध्यमातून थोड्याच दिवसात जिद्दी मराठा चषक आपल्याला भेटीला येणार आहे. आणि या चषकाची चर्चा संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये होणार आहे. लवकरच आपल्या भेटीसाठी कमिंग सून जिद्दी मराठा चषक 2026 आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25चं पर्व आपण अनुभवलं, आता 26च्या पर्वामध्ये आपण जिद्दी मराठा चषक काहीतरी नवीन घेऊन येताना पाहायला मिळतील. आणि या संघाची चर्चा जर आपण केलीत ना, दरवर्षी काही ना काहीतरी नवीन या चषकामध्ये पाहायला मिळतं. आणि या सामना मात्र फिनिश केला आहे चौकार मारून. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नितीन सर आमच्यापर्यंत पोहोचवतील, तो म्हणजेच शुभम माने ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यायची आहे शुभम दादा, आपला मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण घेऊन जाईल.